नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी उर्फीवरून सुरू असलेल्या वादाची. मॉडेल उर्फी जावेदमुळे रुपाली चाकणकर आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केले आणि त्याला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आयोगाच्या कार्यपद्धतीमुळेच न्यायाची भाषा कोणती हा प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्रा वाघ यांनी नमूद केलंय. एकट्या अध्यक्ष म्हणजे आयोग नाही किंवा एकट्या अध्यक्ष म्हणजेच आयोग हे डोक्यातून काढून टाका असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे. आणि मग एकटी मी म्हणजे आयोग हे जर काही डोक्यात असेल तर ते काढायला पाहिजे. थोडी माहिती घ्या. तरी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते की या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. राज्याच्या राजकारणात सुरू असलेले गलिच्छ आरोप प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरू आहे. महिलांना माते समान सन्मान दिला पाहिजे आणि जिथे हे घडतंय हे महाराष्ट्रात घडतंय हे अतिशय दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलंय. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. महिलांना माते समान ज्यांनी सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाईंचा हा जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्या ज्या पद्धतीने आज महिलांबद्दल चर्चा अनेक व्यासपीठांवर होते अतिशय दुर्दैवी आहे. मला हे राजकारण हे अतिशय गलिच्छ वाटतं. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती करते की हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही आणि हे आपलं राजकारण नाही. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बारामतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये अचानक वाढ करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार आज सकाळपासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीमध्ये पवार आल्यानंतर नागरिकांचा जनता दरबार भरतो आणि यासाठी हजारो नागरिकांची गर्दी जमते. पण आज अजित पवार यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आल्यानं कुणालाही अजित पवार यांना भेटता येत नव्हतं. सुरक्षा अचानक का वाढवली याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मला त्याच्याबद्दलचं काही माहित नाही. तुम्हीच पोलिसांना विचारा ना. तुमच्या जे काही त्यांना असं वाटलं असेल की तू काहीतरी माझ्यावर हल्ला करणार आहे म्हणून वाढ केली काय मला माहिती नाही. कारण मी बारामतीचा आहे, बारामती माझी आहे. त्याच्यावर मी येणार, लोकांच्यात मिसळणार, मी माझं काम करणार. त्यांना कुठलं काही जर एखादा मेसेज मिळालेला असेल, एखादी माहिती मिळालेली असेल तर प्रत्येकाचं, तुझं, माझं, इतर नागरिकांचं संरक्षण करणं ही पोलीस खात्याची जबाबदारी. ते त्यांची जबाबदारी पार पाडतात. आपण आपली जबाबदारी पार पाडायची. कदाचित पोलीस यंत्रणेकडे काहीतरी बातमी असेल किंवा दादाची पॉप्युलॅरिटी फार वाढतीये म्हणूनही कदाचित पोलीस वाढवले असतील. काय सांगता येत नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांना हात घातला. बारामतीमध्ये निवडणुका झाल्या तर दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतील. तसंच जो निवडून येईल त्याला मतदान करण्याचं धोरण असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलताना माझ्याकडून चूक झाली आणि मी लगेच दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे यावर वाद निर्माण होण्याची गरज नसल्याचंही अजित पवार म्हणाले. बारामतीमध्ये निवडणुका झाल्या तरी सहसा दोन्ही गट आमच्या विचारांचेच असतात. आम्ही त्याच्यात गटातटामध्ये जात नाही. जो निवडून येईल त्या सरपंचाला, उपसरपंचाला, सदस्याला मदत करायची आणि गावाच्या विकासामध्ये हातभार लावायचा. ही पहिल्यापासून पवार साहेबांची पद्धत आम्ही पण पुढे चालवलेली. सावित्रीबाई होळकर हे चुकून बोललो, त्याच्यात असा काय गुन्हा केला होता, असं काय आकाश पाताळ एक झालं. खरं तर मी अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलेलं आहे, असं माझ्याकडनं व्हायला नको. परंतु बोलण्याच्या ओघामध्ये झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना पण तसंच म्हणलो आणि सावित्रीबाईंना
फुले म्हणायच्या ऐवजी होळकर म्हणलो, पण मी नंतर लगेच माझ्या चूक लक्षात आल्यानंतर ती दिलगिरी पण व्यक्त केली. कारण जिथं आपल्याकडनं चूक होती, आपली मराठी संस्कृती, आपली मराठी परंपरा आहे, आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे, जिथं आपलं थोडंफार चुकतं त्यावेळेस दिलगिरी व्यक्त करून पुढं जायचं असतं. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या घराची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी करण्यात आली, मोजमाप घेण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी अंतर्गत दिलेल्या संपत्तीच्या विवरणाच्या संदर्भात ही मोजमाप घेण्यात आल्याचं कळतं. आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीमधल्या बंगल्याची आणि कळसुलीमधल्या क्रशर पाईप कंपनी आणि फार्मसी कॉलेजच्या इमारतीची मोजमाप आणि तपासणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं. एसीबीची कारवाई गेले 3-4 महिने सुरू आहे आणि ही कारवाई कशासाठी सुरू आहे हे माझ्यापेक्षा ज्या जनतेला जास्त माहिती आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे हे अनेक वेळा दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळे जे लोक उद्योजकांवर राहिले त्या लोकांना त्रास देण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि खरं तर या पद्धतीने आज माझ्या संपत्तीची चौकशी, तिचं मोजमाप गेले अनेक दिवस सुरू आहे आणि त्यासोबत माझं कुठलंही म्हणणं नाही, जी काही चौकशी असेल त्यांना ते करावी. आणि मी हे जे कमवलं आहे ते माझ्या हिमतीवर कमवलं आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि ज्या पद्धतीने माझ्यावर चौकशी होते त्या चौकशीला मी हिमतीने सामोरे जाणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या दररोज आव्हानं प्रतिआव्हानं देण्याची जणू स्पर्धाच असते. राजवस्त्र काढून या मग दाखवतो असं आव्हान राऊत यांनी दिल्यानंतर नारायण राणे यांनी सुद्धा मी सुरक्षा काढून बोलवणार तिथे येतो असं प्रतिआव्हानच राऊत यांनी दिलंय. तसंच मी नाही तर राऊतांनीच शिवसेना संपवली असून ते आजच्या राजकारणातले जोकर असल्याचा टोला त्यांनी लगावला. केवळ एवढ्यावरतीच नारायण राणे थांबले नाहीत, तर भविष्यात उद्धव ठाकरे यांना भेटून संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी बसून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल काय बोलतात, काय सांगायचे तेही मी ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला. एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार. कशासाठी माहितीये ना, मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार. चपलाने नाही मारला उद्धवने आणि रश्मीने तर मला विचारा. हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा आहे. हा मातोश्रीला सुरुंग लावणारा हे विष आहे. तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर तो खांदा गळला समजा, असा हा विषारी प्राणी आहे. शिवसेना नव्हता, शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा संजय राऊत. तुम्हाला आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जायला तयार. प्रोडक्शन मी इथे सोड जिथे बघूया. 19 जून 66 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काय करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे. आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवल्याचा. 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले हो, आणि ते शेवट करायला तो तयार आहे. आजच्या राजकारणात हा जोकर आहे, जोकर. काही विधायक, सामाजिक विकास, धार्मिक, बौद्धिक काही त्याच्याकडे नाही आहे. जे लेख लिहितो शिव्या घालण्यापलीकडे काही नाही. आणि आता एक मोठी बातमी. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपाताचा कट होता अशा प्रकारचा संशय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलाय. या संदर्भात सखोल चौकशी होण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलंय. अपघात आहे की घातपात करण्याचा प्रयत्न होता असा संशय माझ्या मनामध्ये आहे. मी देखील गृहराज्यमंत्री होतो, मी पोलीस खाते चालवले आणि म्हणून पुढं पोलीसची गाडी आहे, मागे पोलीसची गाडी आहे, मध्ये योगेश कदमांची गाडी आहे.
मग एखादा डंपर मागून येऊन त्या मधल्या गाडीलाच ठोकतोय आणि 150 फूट फरफटत घेऊन जातोय. थोडं जर चुकलं असतं तर ती गाडी पूर्णपणे खाली दरीमध्ये कोसळणार होती. जे कुठलेही चान्सेस नव्हते. आणि म्हणून हे ठिकाण बघून वेल प्लॅनिंगने कुणी याच्या पाठीमागे काय केलंय का हा संशय माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे संशय व्यक्त केला जातो या अपघाताच्या बद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्र थांबता थांबत नाहीये. माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला जबरदस्त अपघात झाला. शुक्रवारी रात्री 10:15च्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई इथे हा अपघात झाला. अपघातात सुदैवानं आमदार योगेश कदम बचावले. चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली. मात्र हा घातपात असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. योगेश कदम यांना Y+ दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्या ताफ्यात डंपर शिरला कसा असा प्रश्न आमदार शिरसाट यांनी उपस्थित केला. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. आमदार योगेश कदम यांच्या अपघातग्रस्त गाडीला आणि घटनास्थळाची पाहणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केली. तसंच या अपघाताचा सर्व बाजूने तपास करणार असल्याचंही अधीक्षकांनी सांगितलं. या घटनेमध्ये जो गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सर्व पैलू तपासून आम्ही पाहतो आहोत आणि आम्ही आमदार महोदयांच्याकडून पण अधिक माहिती घेतो आहोत आणि जो डंपर चालक आहे तर त्याचं पण आम्ही इंट्रोगेशन जेव्हा आम्ही करणार तर त्याच्यातून सर्व पैलू सर्व अँगलचा आम्ही तपास करणार आहोत. रामदास कदम साहेबांकडे जर माहिती तशी असेल तर निश्चित त्याची चौकशी सीएम साहेब करतील. परंतु माझं स्पष्ट मत आहे की सर्वच आमदारांनी आमच्याकडे सर्वांनाच लोड असतो परंतु रात्रीचा प्रवास टाळावा. जेणेकरून घातपात जरी करायचा असेल तर रात्रीचा घातपात होणार नाही, दिवसा पकडले तरी जातील. सुरक्षा असतानाही योगेश कदम यांचा अपघात झाला आणि यानंतर ते घातपात असण्याची शक्यता वर्तवत आहेत आणि मागणी करतायत. कसं पाहताय त्याकडे? मला याची पूर्ण माहित नाही, पण जर ते स्वतःच मागणी करत असतील तर त्या मागणीचा गंभीरपणे सरकारने विचार करावाच लागेल. 2-3दा त्या ट्रकने ओव्हरटेक केलं अशा प्रकारची त्यांची भावना आहे. आणि मग जर एखाद्या लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपघात होत असेल तर त्याची चौकशी करायला काही हरकत नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये असे अपघात वाढायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे चौकशी होऊन त्या ठिकाणी त्यांच्या आणि जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हायला त्या ठिकाणी कसल्या अडचणी यायचा काही विषय नाही. गेल्या काही काळात रात्रीचा प्रवास अधिकाधिक धोक्याचा होत चाललाय का? कोणाकोणाचे अपघात गेल्या काही दिवसात झाले तर 24 डिसेंबर 2022ला आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. त्यापाठोपाठ 14 ऑगस्ट 2022ला शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला अतिशय भीषण अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला होता. एक्सप्रेस वेवरच्या या अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 5 जून 2022ला तानाजी सावंत यांच्या वाहनाला पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला. 2014मध्ये 3 जूनला केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कारला दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. दिल्लीतल्या कार अपघातात गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर मिरज शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसणं, त्याचं नुकसान करणं आणि लोकांना मारहाण करणं तसंच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं अशा प्रकारची एकूण 12 कलमं त्यांच्या विरोधात लावण्यात आली आहे. मागच्या महिन्यातल्या 16 तारखेला ब्रह्मानंद पडळकर यांना एक नोटीस काढलं आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं की 24 तासाच्या आत तुम्ही हे अतिक्रमण काढून घ्या. परंतु आम्ही त्यांना निरोप दिला की असं महानगरपालिकेचं नोटीस आलंय तर तुमच्या पद्धतीनं ते अतिक्रमण काढून घ्या. नंतर परत महानगरपालिकेनं परवाच्या दिवशी दुसऱ्यांदा रिमाइंड नोटीस काढलं आणि तुम्ही ते अतिक्रमण कसल्याही परिस्थितीत काढून घ्या. आणि मग काल रात्री ते अतिक्रमण काढून घेतलेलं आहे.
त्यामध्ये कुठलंही कसलंही चुकीचं काम केलेलं नाही. मुळामध्ये जी लोक तिथं राहत आहेत ती बेकायदेशीर आहेत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मानवी आणि प्राण्यांच्या जीवितास धोकादायक असणाऱ्या नायलॉन मांजाचे दुष्परिणाम राजस्थानात ठळकपणे दिसू लागलेत. नागपूरमध्ये नायलॉन मांजानं लहान मुलीचा गळा कापला गेल्याचा प्रकार समोर आलाय. तिचा जीव जेमतेम बचावला. गळ्याला 26 टाके पडलेत. घराशेजारी खेळत असताना ही घटना घडली. तर दुसरीकडे औरंगाबादच्या बेगमपुऱ्यातून विद्यापीठाकडे जाताना नायलॉन मांजामुळे एका तरुणाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. हा तरुण दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर्षी शहरात नायलॉन मांजाचे सेल परचेज वापर होता कामा नये. त्याचबरोबर काईट फ्लाईंगवर वॉच ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये नायलॉन मांजा वापर होत आहे का त्यासाठी ड्रोन्सचे पण वापर, आमचे 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्सचे जे ड्रोन्स आहे त्याचे पण वापर करण्यात येत आहे. मानवी इंजुरीज, ह्युमन इंजुरीजचे व्यतिरिक्त बर्ड्स आणि इतर जे त्यांचे इन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत त्या दोन्ही गोष्टीला लक्ष ठेवून आम्ही मांजा विरुद्धची मोहीम सुरू केलेली आहे. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बैलगाडीतून प्रवास केला. राणा मेळघाटच्या दौऱ्यावर असून त्या पिटंबा या गावामध्ये मोती मातेच्या यात्रेला दर्शनासाठी जात होत्या. यावेळेला बैलगाडी चालवण्याचा मोह त्यांना आवरला नाही. पंचगंगा नदीची अवस्था दिवसागणिक अतिशय भीषण होत चालली आहे. नदीच्या पाण्यातला ऑक्सिजन संपत चालल्यानं शेकडो जलचर तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. वडिवळे इथे मृत माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं समोर आलंय. कारण त्यांना ऑक्सिजनच नव्हता, त्यामुळे तडफडून या माशांचा मृत्यू झाला. नदीपात्रातील पाणी सातत्यानं प्रदूषित होत असल्यानं हे मासे मृत्युमुखी पडत आहेत. नदीसुद्धा हिरवीगार पडले, त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाण्यात शेकडो मासे वर येत आहेत आणि मरून जात आहेत. गेल्या 2 वर्षांपासून नदीच्या पाण्यात मासे मृत होताना दिसत आहेत. नदीची अक्षरशः गटारगंगा होत असतानाही प्रदूषण मंडळ मात्र यावर काहीच कारवाई करताना दिसत नाही. जी आज पंचगंगा नदी जी म्हणत होतो आम्ही ते अक्षरशः आज गटारगंगा झालेली आहे. आणि या गटारगंगेमध्ये गटारगंगेचं रूप झाल्यानंतर या पंचगंगेतले जलचर प्राणी पूर्ण नष्ट झालेले आहेत. वेळोवेळी हे होतंय. महानगरपालिकेच्या आयुक्त असोत, जिल्हा परिषदचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद शिओ असोत, जिल्हाधिकारी असोत, यांना आम्ही वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत. त्याच्यानंतरही मान्य उच्च न्यायालयाचे सुद्धा दरवाजे ठोठवले, जनहित याचिका दाखल केली, न्यायालयाने वेळोवेळी आदेश काढले, परंतु पंचगंगा प्रदूषण मात्र थांबत नाही. त्यामुळे कोल्हापूरमधल्या स्थानिक नागरिकांनी, इथल्या व्यावसायिकांनी सुद्धा पंचगंगा शुद्ध राहिली पाहिजे, स्वच्छ राहिली पाहिजे, याकरता गांभीर्यानं कृती करण्याची गरज आहे. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णा जोशी घेऊन येते महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.